नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमधून अजून एक प्रकरण समोर येते आणि त्या सगळ्या गंभीर प्रकरणाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कॉर्पोरेट जिहाद असं नाव दिले। काय नेमकं ते प्रकरण आहे? लव्ह जिहाद आणि लँड जिहादमध्ये नंतर नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा थेट आरोप पडळकरांनी केलाय। नाशिकच्या या सगळ्या प्रकरणी आरोपी देखील अटकेत आहेत। तुम्ही या सगळ्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणताय, काय नेमकं नाशिकचं प्रकरण झालंय? तुम्ही काही पुरावे पत्रकार परिषदेत दाखवलेत, धर्मांतर नमाज पठण केल्याचा आरोप करताय, काय नेमकं झालंय सगळं? बघा, विषय आतापर्यंत मी काम करतोय, तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे, लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद हे आपण सगळं ऐकलं होतं। परंतु आता हा कॉर्पोरेट जिहाद यासाठी आहे की गावगाड्यातल्या मुलींना फसवणं शक्य होतं, त्यांना काहीतरी आमिष दाखवणं, त्यांना चुकीच्या पद्धतीनं काहीतरी टार्गेट करून त्या मुलींना जाळ्यात अडकवलं जात होतं। परंतु आता IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुली, जिथं त्या मुलींना टार्गेट करून त्यांना अन्याय अत्याचार केलेला आहे, हे मी म्हणत नाही, हे नाशिक पोलिसांनी याचा तपास केलाय, मुळापर्यंत गेलेले आहेत। नाशिक पोलिसांचं मी अभिनंदन करेन, महिला अधिकारी पोलिसांचं अभिनंदन करेन, त्यांनी तर वेषांतर करून जाऊन ही सगळी माहिती काढून त्या मुलींना व्यवस्थितपणे समजावून सांगून त्यांना या सगळ्या प्रक्रियेत न्याय देण्याचं काम केलेलं आहे। 9 FIR आहेत। आता हे माझ्याकडे FIR ची लिस्ट आहे, हे 9 FIR आता झालेले आहेत, आणखी वाढू शकतात। काय करायचे नेमकं या कंपनीत? कंपनीमध्ये ही इंटरनॅशनल कंपनी आहे, पहिल्या 2-4 कंपन्या आहेत, त्यामध्ये या कंपनीचं नाव आहे। तर मुळामध्ये 130 मुलं मुली या कंपनीमध्ये काम करत होती। टीम लीडर जे त्यांचे आहेत, त्या टीम लीडरना वेगवेगळा टास्क दिला जात होता, त्यामधून या मुलींना इंटरव्ह्यू घेतानाच काही मुलींना प्रभावित करायचं, मी तुला नोकरीवरती घेतोय, माझ्यामुळेच तू नोकरीवरती लागलेली आहे, मग तिच्याशी जवळीक साधायची, परत तिला जाळ्यात ओढून घ्यायचं, नंतर सुट्टी पाहिजे, काही कारण निघतात ना, उशिरा आला तर कारवाई करणार, तू उशिरा आली पण मी कारवाई केली नाही, तुला मी दुसऱ्या मुलींना सुट्टी देत नाही पण मी तुला सुट्टी देतो, असा प्रभाव टाकून किंवा वीकेंडला त्यांना फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळ्या रिसॉर्टवरती घेऊन जाणं, इकडं इमॅजिका सारख्या वॉटर पार्कला घेऊन जाणं, त्यांना परत तिथं गेल्याच्या नंतर काहीतरी ड्रग्ज वगैरे देणं, असले सगळे म्हणजे त्या मुलींसोबत ड्रग्ज पार्टी केली आहे आरोपींनी, असं देखील होऊ शकतंय। यात निष्पन्न सगळंच व्हायला लागलंय। एक बाब अतिशय गंभीर आहे। एका मुलीला तर आता त्यांचं इमॅजिकाला जायला ठरलं, सगळ्या मुलींना जायचं, बाकीच्या मुली गेल्या नाहीत, एक मुलगी गेली, एक मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये अडकवलं। पहिल्यानं तिच्यावरती अन्याय अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले, दुसऱ्याला दिले, दुसऱ्यानं ते आता तुझ्या घरी सांगतो, तुझ्या पालकांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो, परत त्या मुलीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, परत ती माहिती तिसऱ्याला दिली, तिसऱ्यानं संबंध प्रस्थापित केले। हे किती सिरियस प्रकरण आहे। हे सगळं प्रकरण आता नाशिक पोलिसांनी बाहेर आणलेलं आहे आणि म्हणून मी पुण्यामध्ये यासाठी प्रेस घेतोय की पुण्या तर ITचं हब आहे, नाशिक ITचं सगळ्यांना कॉर्पोरेट जिहाद म्हणालात, किती मुलींना या सगळ्यांनी फसवलं? हे आरोपी नेमकं कोण आहे? समोर 9 मुली समोर आलेल्या आहेत, परंतु आणखी जास्त मुली समोर येण्याची शक्यता आहे। आता यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींची नावच मी तुम्हाला तुमच्या निदर्शनास आणून देतो। सफी शेख, आसिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमॉन, दानिश शेख, तोफिक अत्तार। आता हे बघा कोण लोक आहेत, दुसरं नावच नाही यामध्ये। एकाच विशिष्ट धर्माची लोक आहेत ज्यांनी फसवणूक केली असं म्हणायचं? हा, केलंय ना, हेच आहेत की आता यांच्यावर FIR दाखल झाले। आता HR जी मुलगी आहे ती पुण्यामध्ये बसते, या मुलीच्या लक्षात आणून देऊन पण या मुलीने यांच्यावरती कारवाई केली नाही। त्या मुलीने तक्रारी केल्या होत्या अगोदर, तक्रारी करून पण सिनियर लोक न्याय देत नाहीत, त्यामुळे काही मुली नोकरी सोडून गेल्या, म्हणजे नकोच हे झंझट नको म्हणून। काही मुली आता नोकरी सोडायची कशी, कारण त्यांचे व्हिडिओ आहेत, ते आपलं काहीतरी फेसबुकवर टाकतील, सोशल साईटवरती आपली बदनामी करतील, त्यामुळे त्या तिथंच अडकून राहिल्या। तर आता ही HR आहे, तिची पण चौकशी होण्याची आवश्यकता आहे, तिच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि नाशिक पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन हे प्रकरण बाहेर आणलेलं आहे। तुम्ही ना 3 मुख्यतः आरोप केलेत। एक तर मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप तुम्ही केलाय, दुसरं तुम्ही असं सांगितलं की मुलांचं धर्मांतर झालंय, तुम्ही तो फोटो देखील पुरावा म्हणून दाखवलाय। नेमकं काय काय घडलंय त्या कंपनीमध्ये? हा मुलगा त्या कंपनीमध्ये काम करतो, तर या मुलाचं धर्मांतरण केलंय। आता फोटो आम्ही ब्लर केलेला आहे। हा जो पिवळ्या ड्रेसचा मुलगा आहे याने तक्रार दिली। कुठल्या धर्माचा होता? हिंदू। धर्मांतरण कोणाचं होतं? नाही, म्हणजे हिंदू धर्मातनं मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं आणि ते त्याच आरोपींनी केलंय। हे सगळे ते फोटो आहेत, हे पुरावे आहेत, यांनी FIR दाखल केलेले आहे। 9 FIR आतापर्यंत दाखल झालेले आहेत, आणखी पुढे FIR दाखल होतील।
तर इतर कंपन्यामध्ये ज्या मुली काम करतायत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही ज्या कंपनीत काम करताय तिथं तुमचे सिनियर कोण आहेत, तुमच्या आता हे सगळं लक्षात येईलच. कंपन्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे, जे कुणी अशा पोस्टवरती बसलेले आहेत त्यांच्या डिग्र्या खऱ्या आहेत का? ते कुठल्या बाहेरच्या राज्यातल्या डिग्र्या घेऊन येतात, बाहेरच्या देशातल्या डिग्र्या घेऊन येतात आणि मग मोठ्या पोस्टवरती बसतात आणि मग असं मुलींना नाहक त्रास देणं, अत्याचार करणं, त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हे प्रकार घडतात. तर हे घडू नयेत याची काळजी IT कंपन्यांनी घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे. 9 FIR झाल्यात. नाशिकचं मुंबई नाका पोलीस स्टेशन असेल किंवा इतर पोलीस स्टेशन असेल. 9 पीडिता समोर आहेत. अजून काही पीडिता आहेत याच्यामध्ये, याची माहिती तुम्ही घेतली? साधारणतः किती मुली असाव्यात असं तुम्हाला वाटतं? पोलिसांनी प्रेस या संदर्भातली घेतलेली आहे, तर त्या जवळपास 20 पर्यंत आकडा जाईल. जो आकडा येईल तो तुमच्या समोर येईल. नाशिक पोलिसांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे की त्यांनी खूप चांगली कारवाई या विषयात केली आहे. महिला अधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन. त्यांनी खूप लक्ष देऊन वेषांतरण करून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला, त्या मुलींना जरा विश्वास दिला, त्यांना पाठबळ दिलं आणि मग त्या मुली समोर आल्या. अन्य काही मुली ज्या पुढे आल्या नाहीत त्याही काही दिवसात पुढे येतील. तुम्ही कंपनीचं नाव सांगत नाहीत पण टॉप 3 कंपनी इंडियामधल्या असं म्हणतायत, मग तुम्ही असं समजायचं का या सगळ्याला कुठून तरी कंपनीचा रोल नाही, रोल नाहीये कंपनीचा? अजिबात असू शकत नाही असं माझं मत आहे. कारण ती कंपनी अशी नाही. परंतु आता कंपनीत बसलेली लोक जर असं करणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. कंपनीला फंडिंग वगैरे होत असेल? कारण तुम्ही जे आरोप, कंपनीला फंडिंगची गरज नाही. कंपनी म्हणजे कंपनीला नाही, ह्या सगळ्या लोकांना जे आरोपी आहेत ते, यांना पगार असतो. यांचं धोरणच हे आहे ना, हे असले उद्योग करणं. आम्ही बोलतो तर लोक म्हणतात हे राजकारण. राजकारण हा विषयच नाही ना. तुम्ही एखाद्या झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांना धान्य देतो म्हणून धर्मांतरण करणं, त्यांना कपड्याचं आमिष दाखवणं, त्यांना पुस्तकं देणं, दप्तर देणं, हे ठीक आहे. अरे IT मध्ये काम करणाऱ्या मुलींना तुम्ही टार्गेट करताय, ब्लॅकमेल करताय, त्यांच्यावरती अत्याचार करताय, त्यांना लग्न करतो म्हणून सांगताय. आधीच बायको त्याची आहे, तो म्हणतो मी तुझ्याशी एक मुद्दा सांगताय की तुम्ही अनेक हिंदू मुलींचं लग्न फसवून केलं त्यांनी, असं काही लग्न नाही झालं. पण एका मुलीला लग्न करतो म्हणला, काही दिवसांनी त्या एका अनोळखी बाईचा फोन आला तिला की म्हणजे म्हणलं कोण आहे तुम्ही? तर मी त्या दानिशची बायको आहे, दानिश शेखची बायको आहे असं ती समोर म्हणते. आता ते दानिश सांगायला तयार राहील. परत तिला म्हणतोय मला काय तुझ्या बरोबर लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण तसं यातल्या ज्या पीडित मुली आहेत त्यांच्या कुटुंबाशी तुमचं काही बोलणं झालंय का? तुम्ही जसं म्हणताय की अजून मुली असण्याची शक्यता, त्या पीडितांना काय नेमका त्रास दिलाय? पैसे त्यांना मागण्यात आले होते का? किंवा यांना धर्मांतरांचं काही आमिष दाखवलं होतं का? अरे धर्मांतरण केलं, लैंगिक अत्याचार, ह्याच्यापेक्षा त्रास काय असतो? दुसरा त्रास काय असतो? त्या मुलीचं शेवटी चारित्र्य महत्वाचं असतं. मुलीच्या आयुष्यामध्ये काय असतं? चारित्र्य. ते चारित्र्याचंच हनन केलं ना तुम्ही. बरं तुम्ही एकाला नाही, परत तुम्ही व्हिडिओ करताय, दुसऱ्याला देताय, दुसरा व्हिडिओ करतोय, तिसऱ्याला देतोय. म्हणजे किती घाणेरडा विषय आहे हा. अत्यंत सिरियस विषय, हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. राजकारणाचा हा भागच नाही. आज पोलिसांनी कारवाई केली इतकी मोठी, आणि हे आणखी किती कंपन्यांमध्ये सुरू आहे. अजून पण काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत जिथे हे सगळं सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? काय ना, आता आमच्याकडे अधिकृत माहिती नाही, पण आता एका कंपनीत घडतंय नाशिकमध्ये, मग पुण्यात पण घडत असेल असं मला वाटतंय. म्हणून त्या कंपनीच्या लोकांनी, अमित शहा सेंट्रल होम मिनिस्टर आहेत किंवा HM देवेंद्र फडणवीस आहेत तुमच्याच पक्षाचे, यासाठी काही विशेष कायदा आणावा किंवा तरतुदी काही कराव्यात किंवा याची सखोल चौकशी व्हावी? आता धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये तर कायदा आपल्या सरकारने आणला. मी देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी अत्यंत कडक कायदा आणलेला आहे. तो आता अंमलात येईल. ज्यामध्ये तुम्ही जर फसवून धर्मांतरण केलं, आमिष दाखवून धर्मांतरण केलं, जबरदस्ती धर्मांतरण केलं, त्यांच्या अपंगपणाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण केलं, गरिबीचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण केलं, चमत्कार करतो म्हणून धर्मांतरण केलं, आपण कडक कायदा आणलेला आहे. 7 वर्षाची सजा आणि त्यांना 1 लाख रुपयाचा दंड आहे. परत तेच कृत्य त्याच व्यक्तीने केलं, 5 लाख रुपयाचा दंड, 10 वर्षाची सजा. अत्यंत कडक कायदा आणलाय. ह्याच्या अगोदर धर्मांतरणाचा विषय कायद्यात नसल्यामुळं त्याच्यावरती काही बोलताच येत नव्हतं. आता तो भाग झाला. लव्ह जिहादचा कायदा येतोय, लव्ह जिहादचा कायदा आता येतोय, त्याच्यावरती काम सरकारचं सुरू आहे. त्यामुळे सरकार अत्यंत याबाबत अत्यंत गंभीर आहे आणि कडक धोरण राबवतंय आणि पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करते. विशेष समिती वगैरे स्थापन करण्यात नाही, या विषयाचा अजून तपास सुरू आहे. तर तो तपास पुढे आल्याच्या SIT स्थापन केली ना सरकारने. या प्रकरणामध्ये SIT स्थापन केलेली आहे सरकारने. एक शेवटचा प्रश्न, हे सगळं प्रकरण सुरू आहे पण नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी अशोक खरातचं जे प्रकरण झालं
त्यावेळी पडळकर कुठं होते किंवा त्यावेळी पडळकरांनी ठाम भूमिका का नाही घेतली? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना शेवटी राजीनामा द्यावा लागला. देशातलं पहिलं उदाहरण असेल की महिलांच्या लैंगिक शोषणासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार. तुमचं लक्ष कमी आहे. मी अशोक खरावरती भूमिका घेतल्याच्या नंतर राज्यात असा माहोल तयार झाला होता. तुमचं जरा माझ्यावर लक्ष कमी दिसतंय. त्यामुळे तुम्ही जरा मागचे युट्यूबवरचे सोशल मीडियामध्ये जेवढे विषय आहेत ते शोधून काढा. आणि अशोक खरात बोंधुगिरीला आम्ही समर्थन करणार, आम्ही ठोस विरोध केलाय. त्याला कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाई, बिरोबा, खंडोबा, माकोबाई, ज्योतिबा, अरे असं आपलं महाराष्ट्र आहे ना. इथं बोंधुगिरीला स्थान नाही आहे. आणि त्यामुळं जे काही अशोक खरातने केलंय त्याच्या अरे आमच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनीच काढलं नाही हे प्रकरण. हे काही विरोधकांनी काढलं होतं का प्रकरण? आमच्या मुख्यमंत्र्यांनी काढलं, नाहीतर आता बोंधू फरार असता. हे आता उगाच बोलतात असं तसं. अरे ह्यांना काही लक्षच नाही यांचं कुठल्या विषयावरती. गोपीचंद पडळकर आपल्यासोबत होते. अशोक खरातच्या नंतर नाशिकमध्ये अजून एक प्रकरण झालंय, ज्या सगळ्या प्रकरणात आता 9 FIR नाशिकमधल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्या सगळ्या जो प्रकार घडलाय त्याला पडळकरांनी कॉर्पोरेट जिहाद असं नाव दिले. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.